नागपूर जिल्हा परिषदेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। सीईओ आणि प्रशासक विनायक महामुनी यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात विकासाला प्राधान्य देत अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ आणि प्रशासक विनायक महामुनी यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकडा 7 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला असून एकूण अर्थसंकल्प 57.67 कोटी रुपयांचा आहे। या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी 8 सूत्रीय कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे सौर ऊर्जेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारावर यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आलाय। जलवितरण व्यवस्थेमध्ये सोलर योजनेची अंमलबजावणी करण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती सीईओंनी दिली। पाणी पुरवठा योजना आहेत, ज्या वॉटर सप्लाय स्कीम्स आहेत, त्या आपण सोलारवरती करण्याचा प्रयत्न यावेळेस केलेला आहे। तर त्यासाठी जवळपास 300 ते 350 योजनांसाठी आम्ही 5 ते 7 कोटी रुपये यावर्षी खर्च करणार आहोत, जेणेकरून ग्रामपंचायतीला जे इलेक्ट्रिसिटी बिल भरावं लागतं दर महिन्याला ते कुठेतरी कमी होईल आणि ग्रामपंचायतवरचा भार कमी होईल आणि जे आपलं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सोलारवरती जो फोकस आहे ते सुद्धा आम्ही यावेळेस इथे रेप्लिकेट करत आहोत। त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त वॉटर सप्लाय स्कीम्स जे आहेत ते सोलरवरती येतील। पुढे राज्य शासनाच्या निर्देशानुसार यावर्षी अर्थसंकल्पात पंचायत विभागासाठी नव्या हेडचा समावेश करण्यात आलाय। या नव्या तरतुदीमुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय प्रमाणात वाढ होऊन ते सुमारे 70% पोहोचल्याची माहितीही देण्यात आली। आपला ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची एक स्कीम जी सध्या सुरू आहे किंवा जे अभियान सुरू आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, तर त्या अभियानाचा क्रक्स किंवा त्या अभियानाचा गाभा हा आहे की शासनामार्फत ज्या दिल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधा आहेत त्या खरंच ग्राउंड लेवलवरती पोहोचल्या आहेत का, आणि जर त्या पोहोचल्या असतील तर त्याचा इम्पॅक्ट काय होत आहे, आणि पोहोचल्या नसतील तर त्या कशा पद्धतीने पोहोचवता येतील किंवा त्या स्कीम्सची इफिशियन्सी कशा पद्धतीने वाढवता येईल। तर ग्रामविकास विभागाने एक GR काढलेला आहे की सर्व जिल्हा परिषदांना त्यांचं बजेट बनवत असताना सेस जो काही असेल त्याच्या 10% तुम्हाला समृद्ध पंचायत राजसाठी ठेवायचे आहे। तर आम्ही यावर्षी 3 कोटी रुपये पंचायत राज विभागाला दिलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा म्हणजे पंचायत राज विभाग जरी असेल तरी ते काम ग्रामपंचायतीच्या अंतर्गत होईल, पण ते कुठल्या पण बाबीवरती होऊ शकतं। अंगणवाडीसाठी खर्च होऊ शकतो, शाळांसाठी होऊ शकतो, आरोग्यासाठी होऊ शकतो, जलसंधारणसाठी होऊ शकतो, सोलरायझेशनसाठी होऊ शकतो, कृषीसाठी होऊ शकतो किंवा ठिबक सिंचन इरिगेशन यासाठी होऊ शकतो। त्यामुळे तो थोडासा लिबरल हेड आहे, त्यामध्ये आपल्याला त्या गावाच्या गरजेनुसार आपण खर्च करू शकतो। ती चांगली बाब आहे की आपल्याला थोडीशी लिबर्टी मिळाली आहे की एखाद्या गावाला आपल्याला जर सर्वसंपन्न बनवायचं आहे तर आपण या हेडमधनं त्या गावावरती पैसे खर्च करू शकतो।